होणारी सर्वात मोठी स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग याचं जोमात आगमन होणार आहे। त्यासाठी आपण आज इथं एक मोठी बैठक घेत आहोत। तर त्यासाठी या स्पर्धेचे चेअरमन लखनभैया हजारे, तसेच KCLचे चेअरमन झैनुद्दीन हाफिज साहेब, तसेच YCLचे चेअरमन बाळासाहेब खुने व बाकीचे कमिटीचे सहकारी मित्र इथे जमा झाले आहेत। तर या स्पर्धेचे पुढील आयोजन कशा प्रकारे होणार आहे ते आपल्याला लखनभैया हजारे सांगतील। दरवर्षीप्रमाणे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीगचं एक शानदार असं आयोजन करत असतात। हे आमचं चौथं पर्व आहे। पहिलं पर्व, दुसरं पर्व, तिसरं पर्व संपून यशस्वी होऊन या ठिकाणी आम्ही चौथ्या पर्वामध्ये आगमन आमचं होत आहे। व दरवर्षीप्रमाणे पंचायत समिती ग्राउंड या ठिकाणीच आमचे 3 पर्व झालेले आहेत। हे सुद्धा पर्व आम्ही आमच्या जे सहकारी आहेत यामध्ये आमचे सहकारी KCL भाईजानचे चेअरमन असते झैनुद्दीन हाफिज साहेब, त्यानंतर YCLचे चेअरमन असते आमचे बाळासाहेब खुने, ज्यांच्या माध्यमातून हे नियोजन होत आहे। असे आमचे प्रमोद मस्के असतील आणि प्रीतम साळवे असतील, हे माझे सर्व सहकारी। यांना विचारून मी चौथं पर्व सुद्धा पंचायत समिती ग्राउंड या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। मग सदरील पर्व चौथं APL आंबेडकर प्रीमियर लीग सुरू करत असताना आम्ही उद्या दिनांक आज दिनांक 4 तारखेपासून ठीक 6 वाजल्यापासून जे तालुक्यातील खेळाडू आहेत त्यांच्यासाठी त्यांचा खेळाडू फॉर्म जे असतो भरून घ्यायचा, ते आज 6 वाजल्यापासून ते अवेलेबल होणार आहे। आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून थोड्याच वेळामध्ये फॉर्म कुठे मिळतील, कसे मिळतील याची माहिती देखील APLच्या ग्रुपवर आज उपलब्ध होऊन जाईल। त्यानंतर आज फॉर्म दिल्याच्या नंतर दिनांक 11 रोजी रविवारी ऑक्शन होणार आहे। ऑक्शन म्हणजे जे प्लेयर आहेत त्यांची सोडत पद्धत व लिलाव पद्धत राहील आणि ऑक्शन रविवारी दिनांक 11 रोजी त्याची वेळ व त्याची जी वेळ आहे ती माहिती आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे उद्घाटन हे रविवारी 18 तारखेला रविवारी सकाळी ठीक 10 वाजता होईल आणि याचे कोण मान्यवर असतील, प्रमुख पाहुणे कोण असतील, पाहुणे कोण असतील, आम्ही आणखी इन्व्हिटेशन कार्ड आमचं आज संध्याकाळी किंवा उद्या 2 दिवसामध्ये ऑक्शनच्या दिवसापर्यंत बनून जाईल आणि ऑक्शनच्या दिवशी आम्ही याचे इन्व्हिटेशन कार्ड याच्यामध्ये कोण प्रमुख पाहुणे असतील हे आम्ही सगळं सांगू। त्यानंतर सर्वात मोठा उत्साह जो आहे की यावर्षी किती पारितोषिक असेल आंबेडकर प्रीमियर लीगला, तर माझे सहकारी APLचे व्हाईस चेअरमन मुन्ना शिंदे, तर मी लखन हजारे या APLचा चेअरमन, माझ्या या कमिटीवर असणारे माझे रजिस्टर आहे आमचं APL, माझे सहकारी या APLचे सल्लागार मिनाज पठाण सर, सद्दो खतीब, ओम राजनकर, अरुण अण्णा गुंड, त्यानंतर आमचे संजय गुंड, त्यानंतर आमची APLची जेवढी कोर कमिटी आहे अमोल दादा डोईफोडे, हे आमच्या सर्व कोर कमिटीची बैठक आमची पार पडली आणि ह्याच्यामध्ये आम्ही प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक देण्याचा निर्णय घेतलेला आहे व द्वितीय पारितोषिक आम्ही 55,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे व प्रोत्साहनपर पारितोषिक आम्ही या ठिकाणी जे काय असेल ते पण प्रोत्साहनपर पारितोषिक देण्याचा निर्णय घेतलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मला सहकार्य करणारे आमचे संघर्ष गोरे असतील, हे असतील, या सर्वांची आमची एक बैठक पार पडलेली आहे। त्यानंतर आमची उद्या सुद्धा दुसरी बैठक पार पडेल व जे मैदानाचे काय झालं असेल हे सर्व गोष्टीचे आम्ही निर्णय घेणार आहोत। सदरील स्पर्धा ह्या कोणत्या ठिकाणी पार पडणार आहेत? सदरील स्पर्धा ही पंचायत समिती ग्राउंड या ठिकाणी पार पडणार आहे। सदरील स्पर्धेमध्ये आताच आमच्याकडे कमीत कमी 10 ते 15 टीम या ठिकाणी आलेल्या आहेत, पण त्याच्यात ज्या टीमांना एंट्री द्यायची फक्त एक टीम चॉईस करण्याचा मला अधिकार दिलेला आहे। यावेळेस मी स्वतः टीम चॉईस न करण्याचा अधिकार चेअरमन व्हाईस चेअरमन आम्ही घेतलेला नाही, तो अधिकार आम्ही जे संयोजक आहेत सर्व त्यांना दिलेला आहे। फक्त एक टीम माझ्या मनावर चॉईस आहे आणि ती पहिली टीम म्हणजे पोलीस फ्रेंड्स क्रिकेट क्लब, शमीम पाशा व शेख व अमीरुद्दीन नामदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली फक्त एक टीम मला घेण्याचा अधिकार यावेळेस मी घेतला होता आणि त्याच्यामुळे एक टीम मी फक्त जाहीर करतो की पोलीस फ्रेंड ही टीम आम्ही जाहीर करतो।
एकूण किती टीम या जीवामध्ये सहभागी होणार आहे किंवा अथवा खेळणार आहेत? ते पाहायचं तर आता APL ला प्रचंड असा उत्साह मिळतो, कारण आम्ही APL आपल्या याचं तीन टर्म आहे. आम्ही आमचे पारितोषिक जागेवर देतात. APL ला पूर्ण पक्षीय लोक तिथं असतात, सर्वच पक्षीय लोक तिथं असतात. त्याच्यामध्ये पक्षाचं वगैरे काय नसतं, कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने APL अशी स्पर्धा आहे. आणि टीम जी तुम्ही विचारतात तर टीम आमच्याकडे सध्या तरी 13 ते 14 टीम आलेल्या आहेत, पण त्याच्यात चॉईस करून आमचे जे संयोजक आहेत ते असे 10 टीमला एंट्री यावर्षी APL मध्ये देणार आहेत. दरवर्षी 8 टीम असतात, पण यावर्षी लोकांचा उत्साह बघता काही ग्रामीण भागातील काही फोन आले की आम्हाला टीमा पाहिजे, म्हणून आम्ही यावेळी 10 टीमला या संघामध्ये ह्याच्यामध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या वर्षीच्या स्पर्धा आपण म्हणलात आता संपन्न झाल्या, तर त्या स्पर्धेमध्ये किती टीम आणि कुठल्या होत्या? गेल्या वर्षी टीम जर म्हणायला गेलं तर आमचे जे YCL चे चेअरमन बसले तर एडिसर प्रीमियर YPL चे एडिसर प्रीमियरचे चेअरमन यांची टीम होती, पोलीस फ्रेंडची टीम होती. त्यानंतर अशाच ग्रामीण भागातली एखादी टीम होती, कुंभेफळची, त्याला काही टीम होत्या. म्हणजे प्रत्येक शहराच्या प्रत्येक भागातील टीम असतात. आणि तालुक्याला APLच्या माध्यमातून भलं मोठं व्यासपीठ मिळतं. तालुक्याचे जे खेळाडू आहेत त्यांना एक प्रकारचं स्टेज मिळतं. आणि 10-15 दिवस आमचा हा खेळ चालतो. आणि याच्या माध्यमातून आम्ही रोज विविध प्रमुख पाहुणे बोलवतात, त्यांचा मान सन्मान करणे, आमच्या खेळाडूंचा मान सन्मान करणे, हे या माध्यमातून आमचा हसत खेळत वातावरणामध्ये पार पडतो. आपण केस तालुका व शहरातील टीमलाच प्राधान्य देणार आहेत का आपल्या जिल्ह्यातील व इतर तालुक्यातील अगर बाहेर जिल्ह्यातील टीमला आपण प्राधान्य देणार आहात का? APL म्हणजे मुळामध्ये जी केस तालुक्यातील टीम आहे त्याविषयी माझे इथे जे सहयोग कमिटीमध्ये माझे जे खालचं नियोजन आमचं सर्व प्रकारे पार पडतात असे हाफिज साहेब त्याबद्दल माहिती देतील थोडक्यात. बाबा साहेब अम्बेडकर के नाम से ये लीग APL अम्बेडकर प्रीमियर लीग, इसका उद्देश्य सबसे पहले मैं बता दूं कि इसका उद्देश्य ये हमारी सब कमेटी और जितने टूर्नामेंट केज में होते हैं YCL, KCL, KSL, APL, KSL, ये जितने भी टूर्नामेंट होते हैं, हमारा उद्देश्य है कि जो नौजवान दारू पीने वाले हैं या फिर कोई और चीज़ों के अंदर लगे हुए हैं उनको वहाँ से निकाल करके, जो आज नौजवान बच्चे गेम खेलते हैं मोबाइल के अंदर, वो मोबाइल का गेम खेलते हुए वो ग्राउंड पर गेम खेले, ये हमारा उद्देश्य है। और जैसे कि इसके टीम की बात हुई कि टीम और प्लेयर कहाँ के होंगे, तो ये APL का फॉर्मेट हमारा इस तरीके से है कि अम्बेडकर प्रीमियर लीग के अंदर केज तालुका, उसके अंदर सभी ग्रामीण इलाके वगैरह सब आ जाते हैं, लेकिन इसके अंदर टीम और प्लेयर ये सिर्फ और सिर्फ केज तालुका के ही होंगे। हर साल 8 टीम हुआ करते थे, लेकिन काफ़ी लोग नाराज़ हुआ करते कि हमें टीम इसके अंदर मिली नहीं है। तो इस साल कमेटी ने भी ये निर्णय लिया है कि 10 टीम किए जाएंगे इसके अंदर। तो ये साल 10 टीम होंगे, लेकिन वो केस तालुके के अंदर से ही होंगे, केस तालुके के बाहर से कोई टीम नहीं होगी। और प्लेयर भी जो होंगे अम्बेडकर प्रीमियर लीग के अंदर वो केस तालुके के अंदर ही होंगे, शहरी भाग से होंगे या फिर ग्रामीण भाग से होंगे, लेकिन केस तालुके के ही तमाम प्लेयर और तमाम टीमें होंगी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीगसाठी ज्यांना कुणाला संघासाठी म्हणा किंवा खेळाडूच्या फॉर्मसाठी म्हणा, ज्यांना कुणाला संपर्क साधायचा आहे त्यांनी चेअरमन म्हणून मी आवाहन करतो की आमच्या संयोजक कमिटीमधील झहीरुद्दीन हाफिज साहेब, प्रमोद मस्के व प्रीतम साळवे यांच्याशी, अमोल भैरे यांच्याशी आपण संपर्क साधू शकतात व आपली नोंदणी करू शकतात, ही नम्र विनंती.